विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. नेट सेट टेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मी प्राध्यापक डॉक्टर शशिकांत अन्नदाते, सहाय्यक प्राध्यापक महावीर महाविद्यालय कोल्हापूर. आज आपण नेट सेट पेट परीक्षेतील संशोधन अभियोग्यता या घटकातील ऐतिहासिक संशोधन पद्धती याची माहिती पाहणार आहोत. मानवी जीवनामध्ये इतिहासाचे अवलोकन केले असता माणसाला वर्तमान काळाची व्यवस्थित मांडणी करणे आणि भविष्य काळाचे उत्तम नियोजन करणे या दोन्हीसाठी ऐतिहासिक संशोधन पद्धती उपयोगी ठरत असते. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास आपणास इतिहासाची पाने उलगडून पाहावी लागतात. ऐतिहासिक संशोधन पद्धती हा त्याचाच एक भाग आहे, कारण या संशोधनातून भूतकाळाशी निगडीत घडून गेलेल्या घटना किंवा मानवी कृतींचा अर्थ लावला जातो, त्यामागील कारणांचा शोध घेतला जातो आणि या घटनांचे विश्लेषण करून त्याचा अर्थ लावला जात असतो. ऐतिहासिक संशोधनामध्ये केवळ इतिहास विषयाचाच अभ्यास केला जातो असे नाही, तर विज्ञान, कायदा, वैद्यकशास्त्र, धर्म, संस्कृती, समाजशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी सर्वच विषयांमध्ये घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास केला जात असतो. यानंतर आपण ऐतिहासिक संशोधन पद्धतीच्या महत्त्वाच्या व्याख्या बघूया. कार्लिंगर असं म्हणतो की ऐतिहासिक संशोधन म्हणजे गतकालीन घटनांचे, विकासाचे व अनुभवांचे सूक्ष्म अन्वेषण होय, ज्यामध्ये भूतकालीन माहितीचे संतुलित व यथार्थ विवेचन व त्याचे काळजीपूर्वक केलेले परीक्षण समाविष्ट असते. आणखीन एक इंग्रजी व्याख्या बघूया. द पर्पज ऑफ अ हिस्टॉरिकल रिसर्च स्टडी शुड बी discover new knowledge or to correct or expand existing knowledge. या दोन व्याख्यांच्या आधारे आपणास ऐतिहासिक संशोधनाची सर्वसमावेशक व्याख्या करता येऊ शकेल. ती अशी की मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रांशी संबंधित भूतकालीन घटनांची माहिती पुराव्यांच्या आधारे वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडण्याचे कार्य ऐतिहासिक संशोधन पद्धतीमधून केले जाते. भूतकालीन घटनांचा योग्य अर्थ लावणे, घटनांमागील कारणांचा शोध घेणे आणि नव्याने घटनांचा अन्वयार्थ लावणे इत्यादी बाबी ऐतिहासिक संशोधनातून केल्या जात असतात. मात्र विद्यार्थी मित्रांनो, ऐतिहासिक संशोधनामध्ये एक बाब लक्षात घेणे आवश्यक आहे की ज्याप्रमाणे प्रायोगिक संशोधनात संशोधक चल घटकांची हाताळणी करून चलाचा परिस्थितीवर होणारा परिणाम अभ्यासत असतो, त्याप्रमाणे ऐतिहासिक संशोधन पद्धतीत चल घटकांची हाताळणी संशोधक ऐतिहासिक संशोधनात करू शकत नाही, कारण घटना पूर्वी घडून गेलेल्या असतात. त्यामुळे घटनांचा संशोधक प्राथमिक व दुय्यम पुराव्यांच्या आधारे अभ्यास करत असतो. या व्याख्यांच्या आधारे ऐतिहासिक संशोधनाचे असणारे महत्त्व आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे बघूया. ऐतिहासिक संशोधनातून सामाजिक व भौतिक बदलांचे ज्ञान होत असते, म्हणजे पूर्वीच्या काळातील समाजरचना, धर्म, संस्कृती, त्याचबरोबर समाजामध्ये वापरात असलेली विविध भांडी, वस्तू यांचे ज्ञान ऐतिहासिक संशोधनातून होते. त्याचबरोबर दुसरे महत्त्व असे की ऐतिहासिक संशोधनातून संस्था व संघटनांच्या विकासाची माहिती व्यक्तीला होत असते. तिसरी बाब म्हणजे भारताचा समृद्ध वारसा ज्यामधून समजतो, अशा अजिंठा, वेरूळ, घारापुरीच्या लेण्या यामधून भारताच्या समृद्ध वारशाची माहिती आपल्याला ऐतिहासिक संशोधनाआधारे मिळू शकते. चौथी बाब म्हणजे भारताच्या संस्कृतीचे ज्ञान ऐतिहासिक संशोधन पद्धतीतून आपणास होऊ शकते.
त्याचबरोबर 5वी बाब म्हणजे विविध कालावधीतील घडणाऱ्या घटनांचा तुलनात्मक अभ्यास या पद्धतीमधून करता येतो. 6वी बाब म्हणजे वर्तमान काळ व भूतकाळ यांचा संबंध ऐतिहासिक संशोधन पद्धतीमधून लावता येतो. आणि सगळ्यात शेवटची महत्त्वाची बाब म्हणजे भूतकाळात घडलेल्या चुका सुधारून भविष्यकालीन आव्हाने पेलण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक संशोधन पद्धती महत्त्वपूर्ण ठरत असते. विद्यार्थी मित्रांनो, ऐतिहासिक संशोधन करत असताना ते विशिष्ट क्रमाने किंवा पायऱ्यांनी केले जात असते. तेव्हा या ऐतिहासिक संशोधनाच्या पायऱ्या आपण पुढील आकृतीच्या आधारे समजावून घेऊया. यामधील पहिली पायरी आहे ऐतिहासिक संशोधनाची समस्येची निवड. ऐतिहासिक संशोधनात समस्येची निवड अतिशय काळजीपूर्वक करावी लागते. संशोधन समस्या अतिशय व्यापक नसावी, तर संशोधन समस्या ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये नेमक्या शब्दात मांडलेली असली पाहिजे. तसेच संशोधकाने समस्या निवडताना तिचे महत्त्व व पुराव्यांची उपलब्धता यांचाही विचार करणे आवश्यक असते. दुसरी ऐतिहासिक संशोधनाची पायरी आहे ती म्हणजे माहितीचे संकलन. ऐतिहासिक संशोधनात संशोधन करताना संशोधक प्राथमिक व दुय्यम स्रोतांच्या आधारे माहितीचे संकलन करत असतो. तेव्हा प्राथमिक व दुय्यम स्रोत म्हणजे काय हेही आपणास समजावून घेणे आवश्यक आहे. भूतकालीन घटनांचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या व्यक्तींनी लिहून ठेवलेल्या कागदपत्रांना किंवा तत्कालीन स्थितीची माहिती देणाऱ्या अवशेषांना प्राथमिक स्रोत असे म्हणतात. तर दुय्यम स्रोताची व्याख्या अशी करता येईल की घटनेला प्रत्यक्ष साक्षीदार नसलेल्या व्यक्तीने प्राथमिक स्रोतांच्या आधारे तयार केलेल्या अहवालास दुय्यम स्रोत असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीच्या आधारे आपणास प्राथमिक व दुय्यम स्रोत कोणते आहेत हे लक्षात येऊ शकेल. प्राथमिक स्रोतामध्ये दप्तर नोंदी व अवशेष यांचा समावेश होतो. या दप्तर नोंदीमध्ये अधिकृत दप्तर नोंदी म्हणजे सरकारी कागदपत्रे, उदाहरणार्थ ब्रिटिशकालीन कागदपत्रांच्या आधारे आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करता येतो. व्यक्तिगत दप्तर नोंदीमध्ये आत्मचरित्रांचा समावेश होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्मचरित्रावरून तत्कालीन भारताची स्थिती आपणास समजून घेता येते. त्याचबरोबर महात्मा गांधींच्या माझे सत्याचे प्रयोग या आत्मचरित्राच्या आधारे भारतातील तत्कालीन परिस्थितीची व भारताच्या स्वातंत्र्य चळवळीची माहिती मिळवता येते. मौखिक परंपरा यामध्ये लोककथांचा समावेश असतो. जातक कथांच्या आधारे आपणाला बौद्ध तत्त्वज्ञान समजावून घेता येते. त्याचबरोबर चित्रमय दप्तर नोंदी यामध्ये नाणी, मूर्ती यांचा समावेश होतो. शिवकालीन शिवराई, होन या नाण्यांच्या आधारे शिवकालीन आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचे आपल्याला लक्षात येते. त्याचबरोबर यांत्रिक दप्तर नोंदीमध्ये ध्वनिफितींचा अंतर्भाव होतो. उदाहरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे, महात्मा गांधींची भाषणे आकाशवाणीवर तत्कालीन परिस्थितीत संग्रहित करण्यात आली होती. त्यावरूनही भारतातील स्वातंत्र्य चळवळीचा आपणास अभ्यास करता येतो. प्राथमिक स्रोतातील अवशेषांमध्ये किल्ले, लेणी यांचा समावेश होतो. रायगड किल्ल्याच्या आधारे मराठाकालीन परिस्थितीचे ज्ञान आपणास होते. त्याचबरोबर विविध ठिकाणी जी हस्तलिखिते उपलब्ध असतात त्यांच्या आधारे सुद्धा आपणास इतिहास समजून घेण्यास मदत होत असते. दुय्यम स्रोतामध्ये ज्ञानकोश, विकिपीडिया किंवा विश्वकोश असतील याचा समावेश होतो. क्रमिक पाठ्यपुस्तके म्हणजे विविध परीक्षा आपल्या महाराष्ट्र शासनाकडून विविध प्रकाशित केली जाणारी पाठ्यपुस्तके ही सुद्धा दुय्यम स्रोत असतात, कारण ही पाठ्यपुस्तके प्राथमिक स्रोतांचा आधारे लिहिलेली असतात. वर्तमानपत्रे, नियतकालिके, संदर्भ पुस्तके ही सर्व दुय्यम स्रोत आहेत. यावरून आपणास असे म्हणता येते की ऐतिहासिक संशोधनात संशोधक प्राथमिक स्रोतांच्या आधारे इतिहास लेखन करत असतो. तसेच प्राथमिक स्रोत उपलब्ध नसल्यास दुय्यम स्रोतांचा उपयोग करून इतिहास लेखन केले जाते.
परंतु संशोधकाने दुय्यम स्रोतांचा उपयोग अतिशय काळजीपूर्वक व विचारपूर्वक केला पाहिजे. ऐतिहासिक संशोधन पद्धतीची तिसरी पायरी आहे संकलित माहितीची बाह्य व आंतरिक मीमांसा. ऐतिहासिक संशोधनात भूतकालीन पुराव्यांची विश्वसनीयता तपासून घेण्याच्या दृष्टीने बाह्य व आंतरिक मीमांसा अतिशय महत्त्वाची असते. बाह्य मीमांसा म्हणजे काय, तर प्राप्त आधार सामग्रीच्या सत्यतेचा शोध घेण्याच्या प्रक्रियेला बाह्य मीमांसा असे म्हणतात. यामध्ये दस्तऐवजाचा काळ, स्थान व लेखक प्रमाणित करणे अपेक्षित असते. तत्कालीन कागदपत्रावरील शाई, रंग, कापड, लाकूड, मानवी शरीराचे सांगाडे, भौतिक अवशेष यांचे भौतिक व रासायनिक परीक्षण बाह्यमीमांसेद्वारे करून त्याची सत्यता पडताळली जात असते. म्हणजेच या आधारे तत्सम जे कागदपत्र किंवा अवशेष उपलब्ध आहेत ते संबंधित काळातीलच आहे का याचे परीक्षण बाह्यमीमांसे आधारे केले जात असते. यासाठी कार्बन 14 पद्धती सुद्धा उपयोगी पडते. आंतरिक मीमांसा. ऐतिहासिक संशोधनात विविध कागदपत्रांमध्ये जी माहिती मांडलेली आहे ती अचूक व विश्वसनीय आहे का याची तपासणी करणे हा आंतरिक मीमांसेचा मुख्य हेतू असतो. ऐतिहासिक संशोधन पद्धतीची चौथी पायरी आहे माहितीचे अर्थनिर्वचन. माहितीची बाह्य व आंतरिक मीमांसा केल्यानंतर संशोधकाने वस्तुनिष्ठपणे माहितीची मांडणी करणे अपेक्षित असते. माहितीचा अन्वयार्थ लावताना संशोधकाने स्वतःची व्यक्तिगत मते, दृष्टिकोन, आवडीनिवडी बाजूला ठेवून वस्तुनिष्ठपणे व प्रामाणिकपणे कोणताही आडपडदा न ठेवता ऐतिहासिक सत्याची मांडणी करणे महत्त्वाचे असते. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वात शेवटची ऐतिहासिक संशोधनाची पायरी म्हणजे अहवाल लेखन. संशोधनातून मिळणारी माहिती संशोधकाने नेमक्या भाषेत पुराव्यांच्या आधारे ऐतिहासिक संशोधनात मांडणे महत्त्वाचे असते. त्यासाठी संशोधकाने त्याचे अहवाल लेखन करणे अपेक्षित असते. त्यामध्ये पुराव्यांच्या आधारे विधाने करणे महत्त्वाचे असते. तसेच पुराव्यांच्या आधारे परिस्थितीला अनुसरून अन्वयार्थ व नवीन दृष्टिकोन पण तो सत्याचा आपला न करणारा असला पाहिजे. म्हणजेच ऐतिहासिक संशोधनात सत्य परिस्थिती संशोधनातून मांडणे गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऐतिहासिक संशोधन करत असताना ते विविध बाजूंनी करावे लागते. त्या आधारे ऐतिहासिक संशोधनाचे विविध प्रकार असल्याचे आपणास दिसतात. ऐतिहासिक संशोधनाचे प्रकार आपण बघूया. पहिला प्रकार आहे जीवनचरित्र. गतकाळातील प्रभावी व्यक्तिमत्वांचा अभ्यास जीवनचरित्रामध्ये केला जातो. उदाहरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व कार्याचा अभ्यास हा जीवनचरित्र या ऐतिहासिक संशोधनाच्या प्रकारात करता येईल. त्याचबरोबर ऐतिहासिक संशोधनाचा दुसरा प्रकार आहे विचार प्रवाहांचा अभ्यास. यामध्ये समाजात उगम पावलेल्या विविध विचार प्रवाहांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ आधुनिकीकरणाचा भारतीय समाजावर पडलेला प्रभाव. आणखीन एक उदाहरण निसर्गवादी तत्त्वज्ञानाचा शालेय शिक्षणावरील परिणाम. आणि तिसरं म्हणजे जागतिकीकरणाचा भारतीय शिक्षण व्यवस्थेवर झालेला परिणाम. या सर्व संशोधनांचा समावेश विचार प्रवाहांचा इतिहासामध्ये करता येऊ शकेल. ऐतिहासिक संशोधनाचा तिसरा प्रकार आहे वैधानिक संशोधन. वैधानिक संशोधन म्हणजे विविध कायदे व नियमांचा अभ्यास ज्या संशोधनामध्ये केला जातो त्यास वैधानिक किंवा कायदेशीर संशोधन असे म्हणतात. उदाहरणार्थ फौजदारी प्रक्रिया संहितेतील विविध तरतुदींचा अभ्यास यामध्ये करता येऊ शकतो. त्याचबरोबर 1935च्या कायद्याचा अभ्यासही यामध्ये करता येऊ शकतो. त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट मूलभूत अधिकार यांचाही अभ्यास या संशोधनात करता येऊ शकतो. त्याचबरोबर ऐतिहासिक संशोधनाचा चौथा प्रकार आहे संस्था व संघटनांच्या इतिहासाचा अभ्यास.
यामध्ये विविध संस्थांची स्थापना, त्यांचे उद्देश व त्यांनी केलेले कार्य याचा अभ्यास अपेक्षित आहे. उदाहरणार्थ आशिया खंडातील सगळ्यात मोठी जी रयत शिक्षण संस्था आहे तिच्या शिक्षणविषयक योगदानाचा अभ्यास आपणास यामध्ये करता येऊ शकतो. त्याचबरोबर बहिष्कृत हितकर्णी सभेचा सुद्धा अभ्यास यामध्ये करता येऊ शकतो. त्याचबरोबर भारत सेवक समाज याचाही अभ्यास संस्था व संघटनांच्या इतिहासाच्या अभ्यासात करता येऊ शकतो. ऐतिहासिक संशोधनाचा 5वा प्रकार आहे संदर्भ ग्रंथ व संशोधनाचा अभ्यास. यामध्ये विविध संदर्भ ग्रंथ व विविध काळातील संशोधनाचा तुलनात्मक अभ्यास अपेक्षित आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील विविध विद्यापीठामध्ये जे PhD प्रबंध सादर केले जातात त्याचा तुलनात्मक अभ्यासही आपणास या संशोधनामध्ये करता येऊ शकतो. त्याचबरोबर महर्षी कर्वेंवर विविध जी संदर्भ पुस्तके उपलब्ध आहेत त्यांचा अभ्यास करून त्या आधारे ऐतिहासिक संशोधन आपणास करता येऊ शकते. आणि अशा पद्धतीने ऐतिहासिक संशोधनाचे 5 प्रकार आपण समजावून घेतले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे ऐतिहासिक संशोधन करताना संशोधकाने काही दक्षताही घेणे आवश्यक आहे. कारण दक्षता घेतली नाही तर ऐतिहासिक संशोधन हे सुव्यवस्थित होणार नाही किंवा सत्याचा आपलाप होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे संशोधकाने ऐतिहासिक संशोधन करताना पुढील दक्षता घेतली पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे संशोधकाने ऐतिहासिक संशोधन करताना समस्या नेमकी व विशिष्ट स्वरूपाची निवडावी. समस्या व्यापक असू नये. दुसरं म्हणजे ऐतिहासिक संशोधन करताना संशोधकाने प्राथमिक स्रोतांचा वापर करण्यास अतिशय महत्त्व दिले पाहिजे. तिसरं महत्त्वाची बाब म्हणजे संशोधकाला जे काही प्राथमिक स्रोत किंवा दुय्यम स्रोत उपलब्ध होतील याची आंतरिक व बाह्य वैधता तपासूनच त्याचा संशोधनामध्ये संशोधकाने उपयोग करावयाचा आहे. चौथी बाब म्हणजे संशोधकाने ऐतिहासिक संशोधन करताना घडलेल्या घटनांचे विश्लेषण करून त्याची कारणे समजावून घेऊन त्याची ऐतिहासिक मीमांसा केली पाहिजे. त्याचबरोबर ऐतिहासिक संशोधन करताना संशोधकाने तत्कालीन परिस्थितीतील शब्द, वाक्प्रचार व लेखन समजावून घेऊनच ऐतिहासिक संशोधन केले पाहिजे. आणि अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे संशोधकाने ऐतिहासिक संशोधन करताना वस्तुनिष्ठ पद्धतीने त्याची मांडणी केली पाहिजे. आणि शेवटचं म्हणजे ऐतिहासिक संशोधन करताना लेखनातील वृक्षता संशोधकाने टाळली पाहिजे. सोप्या भाषेमध्ये ऐतिहासिक सत्याची माहिती संशोधकाने द्यायला हवी. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण ऐतिहासिक संशोधनाची महत्त्व समजावून घेतले आणि भूतकाळ, वर्तमान काळ व भविष्यकाळ यांच्या दृष्टीने ऐतिहासिक संशोधन पद्धती कशी महत्त्वाची आहे हे आजच्या या घटकामध्ये आपण अभ्यासले. आपणास ऐतिहासिक संशोधन पद्धती व इतरही संशोधन पद्धतींची अधिक माहिती व त्यावर आधारित प्रश्न माझ्या नेटसेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक या पुस्तकामध्ये मिळू शकेल. आपण सर्वांनी व्हिडिओ ऐकला व लाईक केला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.